तर तुमची श्रद्धा कशी आहे सर गणपती बाप्पा? आई वडिलांचा आशीर्वाद तर असतोच, पण त्याच्याशिवाय देवाची आशीर्वाद पण गरजेचा आहे. आणि त्याच्यातच गणरायाचा आशीर्वाद काय माझ्या पाठीशी आहे. कुठेही विघ्न माझ्या आयुष्यात येत असेल त्याची प्रार्थना केली ती विघ्न दूर होतो. जे लोक डीजे करतात मग त्यांच्या पोटावर पाय जातो का? आज तुम्ही त्या डीजेच्या तालावर डान्स कुठल्या प्रकारचे, अहो लहान लहान मुलं, याच्यावर मी जाहिरात नाही दिली का डीजेच्या मंडळांना, मी 100% दिली. पण माझी भूमिका मी का बदलली त्याचं कारण आहे की 2024ला 7 वर्षाची मुलगी तिलक रोडला मिरवणुकीत डीजेमुळे वाढली. पुण्याचा गणेश उत्सव बघण्यासाठी पर्यटक बाहेर नाही येतात, बाहेरच्या देशातून. 2 प्रकारचे मिरवणूक ते बघतात. एक लक्ष्मी रोडचा त्याच्यात पारंपरिक वादन असतो, आणि दुसरे ते बघत असतील केळकर रोड, कुमटेकर किंवा तिलक रोड म्हणजे डीजेचा. त्यांच्या मनात काय असणार की जे आम्ही आमच्या देशात पब मध्ये करतो 4 दारांच्या, हे लोक रस्त्यावर करतात. ह्याच्यासाठी गणेश उत्सव नाही साजरा होत. कोणत्या अशा गोष्टी होत्या की ज्यांवर तुम्ही जास्त फोकस केला, आज इतकं मोठं एम्पायर तुम्ही बनवू शकले? तर तुम्ही नरेंद्र मोदी, तर तुमची अमित शहा कोण? सगळेच म्हणतात ना, आई असेल, बायको असेल, बहीण असेल, ही घराची लक्ष्मी आहे. त्यांची इंट्युशन पॉवर आहे ना, त्याला चॅलेंजच नाही होऊ शकत. तर आय विल ऑलवेज, म्हणजे मी अर्ज करेल सगळ्यांना की पहिला घरची स्त्रियांचा ऐका. इंडियन आर्मीला हे शिवाय दिल्या सगळेच त्या जंतर मंतरवर आलेले मुलं खराब होते का? तर नाही, पण सगळेच चांगले नव्हते. तर तुमचं त्याबद्दलचं ओपिनियन? ही कुठल्या प्रकारची एजन्सी आहे? ही त्या प्रकारची एजन्सी आहे जे दररोज फक्त नेटफ्लिक्स, अमेझॉन यांच्यावर सिरीज बघा. आपली देशाप्रती कर्तव्य काय हे विसरलेली एजन्सी आहे. तुम्हाला आपला आर्मी नाही आवडत, आपले देश नाही आवडत ना, जा पाकिस्तान मध्ये राहा. सध्या पुण्याची कोणती समस्या तुम्हाला वाटते की ही एक समस्या आहे की ही दूर झाली पाहिजे? सर, बिझनेस की पॉलिटिक्स, पैसा की इन्फ्लुएन्स, तुम्ही सगळ्यात जास्त कशाला घाबरतात? तुमच्यातला एक विकनेस, असं कुणी व्यक्ती सर महाराष्ट्रात की ज्यांच्यासोबत तुम्हाला बिझनेस करायची इच्छा आहे? तुम्ही काय बोलताय फडणवीसांवर? हे त्या दरवर्षीच असतं. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे पुनीत बालन सर. सर नमस्ते. मित्रांनो, आपण आजपर्यंत भरपूर वेगवेगळ्या टॉपिकवर पॉडकास्ट केले, ज्यामध्ये ऍस्ट्रॉलॉजी येतं, रिअल इस्टेट येतं, काही वकिलांसोबत आपण पॉडकास्ट केले. पण आपण पुण्यात हे सगळं करतोय, पुण्यात आपण राहतो, आणि या पुण्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट जर कोणती असेल तर ती असते गणपती. आणि गणपतीसाठी सगळ्यात जास्त मेहनत घेणारा माणूस जर माझ्यासमोर कोणी येतात तर ते पुनीत बालन सर आहे. तो एक पार्ट झाला त्यांच्या एका सामाजिक कार्याचा, त्यासोबत त्यांचं बिझनेसमध्ये खूप चांगलं एक कार्य आहे. त्याच्यानंतर फिल्म इंडस्ट्री, मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये मुळशी पॅटर्न सारखा मूवी त्यांनी आणलाय. भरपूर साऱ्या गोष्टी आहे. आपण पुढच्या 50 ते 60 मिनिटांमध्ये सरांकडून जितकं जास्त आपल्याला काढून घेता येईल आणि तुम्हाला जास्तीत जास्त इन्स्पायर करता येईल याचा आपण प्रयत्न करू. सर, तुमचं परत एक वेळा स्वागत आपल्या. सर, मला सगळ्यात आधी जाणून घ्यायचंय की गणपती, आपण म्हणतो की गणपती बाप्पा, की कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात आपण जेव्हा करतो तर आपण गणपतीपासून करतो. आम्ही सर आमच्या चॅनलवर आजपर्यंत स्पिरिच्युअल पॉडकास्ट भरपूर टाकले, पण गणपतीबद्दल असा स्पेसिफिक पॉडकास्ट आजपर्यंत नाहीये. तर मला वाटतं की हा पॉडकास्ट आपल्या ऑडियन्सने गणपतीसाठी पण ओळखला गेला पाहिजे. तर तुमची श्रद्धा कशी आहे सर गणपती बाप्पा? नाही, लहानपणापासूनच म्हणजे वयाच्या लहान, जेव्हा मी लहान होतो तर मॉडेल कॉलनीला राहायचो. आणि मला वाटतं की कुठेतरी प्रत्येक जण, म्हणजे आज मी असेल, माझ्यासाठी अनेक कार्यकर्ते गणेश मंडळाची, त्यांची आणि गणपतीची ती नातच वेगळी आहे. आज माझ्याबद्दल तुम्ही विचारलं तर आमच्या एफसी रोडला पोलीस ग्राउंडच्या समोर एक मंडळ असायचं, उदय तरुण मंडळ. ओके. तेव्हा म्हणजे वयाच्या 10 वर्ष, 11, 12 वर्ष तेव्हापासून एक कार्यकर्ता म्हणून मी कार्य केलं आहे. मग काही वर्षांनी जसं जसं काळ बदलत गेला, उत्सव प्रमुख पण झालो, तिकडे अध्यक्ष पण झालो. पण काही कारणामुळे ती मंडळातून मी बाहेर पडलो आणि काही गोष्टी. पण माझी जी लहानपणापासून, म्हणजे वयाच्या 10 वर्षापासून गणपतीची आमची, म्हणजे माझी श्रद्धा पहिल्यापासून श्रद्धा आहे, म्हणून आमची कनेक्शन आहे. ओके. गणपती सोबत माझी व्यक्ती कनेक्शन आहे. तर अशी ती गोष्टी तेव्हापासून आहे. आणि त्या टाइमला गणेश उत्सव, म्हणजे कार्यकर्ता म्हणून तुम्ही विचारलं तर कार्यकर्त्यांमध्ये गणपती आला जवळ तर मांडव, मग मांडवातल्या सजावट करणं. तेव्हा आता तर गणेश उत्सव खूप वेगळा झालाय. आर्टिस्ट आहेत, हे तेव्हा कार्यकर्तेच करायचे. म्हणजे जे लाडका बाप्पा ज्या मांडवात बसेल त्याच्या आजूबाजूचे जे डेकोरेशन आहे, हे हाताने पेंट करणं, ते लावणं, खिले ठोकणं, हे सगळे त्या काळात मी उदय तरुण मंडळात केलंय.
आणि तेव्हापासूनच आवड लागली सर. पाहायला हे केलंय. बरोबर. आणि आवडपेक्षा बाप्पावर श्रद्धा आहेच. तुमच्या लाईफमध्ये काही चमत्कार झाले सर? चमत्कार अजून मी नाही म्हणत, पण मला वाटतंय की शेवटी आयुष्यात आई वडिलांचा आशीर्वाद तर असतोच, पण त्याच्याशिवाय देवाची आशीर्वाद पण गरजेचा आहे. आणि त्याच्यातच गणरायाचा आशीर्वाद काय माझ्या पाठीशी आहे. आणि विघ्नहर्ता येतो. खरंच. कुठलेही विघ्न आयुष्यात येत असेल त्याची प्रार्थना केली ते विघ्न दूर होतो. दूर होतं, बरोबर आहे. एक मुद्दा नेहमी गाजतो सर, की विथ पुनीत बालन, विदाऊट पुनीत बालन. डीजेचा मुद्दा नेहमी येतो. ते तुम्ही त्याच्यावर ऑलरेडी तुमची प्रतिक्रिया दिली पण आहे. बट सर, एक असं तुम्हाला नाही वाटत का, की मग जर डीजे वाले लोक आहेत, जे लोक डीजे करतात, मग त्यांच्या पोटावर पाय जातो हा असं केल्यामुळे? त्या पोटावर पाय जात नाही. हे बघा, कोणाचं पोटावर पाय, मग आपलं हे हेतू नाहीये. बरोबर. सगळ्यांनाच उत्सवात, गणेश उत्सवात करोडोंचा उलाढाल होतो. कारण करोडो लोकांना रोजगार भेटतात, डायरेक्टली इनडायरेक्टली. आज एक्झाम्पल आता मी आता भाऊ रंगारीला आहे, हो. ठीक आहे, किंवा कुठलंही मंडळ, गणेश मंडळ, म्हणजे काही गणेश मंडळांशी मी जोडलोय. तर तुम्ही कुठल्याही गणेश मंडळाचं पाहिला तर लाईट वाला असेल, मांडववाला असेल, डेकोरेशन वाला असेल, लहान हारवाला असेल, जो गणपतीला हार देतो त्याला पण रोजगार भेटतो ना. प्रसाद जो आणतो तो, असे अनेक, अगरबत्तीवाल्याला रोजगार भेटतो. बरोबर. हळद कुंकू आपण वाहतो, अक्षरा वाहतो गणपतीवर, त्या लोकांना पण रोजगार भेटतो. असे अनेक जणांना रोजगार भेटते. आणि मला वाटतं की हा उत्सव मध्ये करोडांचा उलाढाल होतो आणि रोजगार भेटते लोकांना, डायरेक्ट इनडायरेक्ट. आणि लाडक्या बाप्पाची सेवा ती सगळी करतात. पण डीजे वाल्यांचा माझा विरोध, माझा विरोध म्हणजे काय, की माझं म्हणणं क्लिअर आहे आज, की 1892 ला जेव्हा सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली, बरोबर. श्रीमंत भाऊसाहेब रंगारींनी आणि लोकमान्यांनी सुरुवात केली गणेशोत्सवाची, ती ब्रिटिशांच्या विरोधात लढा देण्यासाठी ती सुरू केली. लोक एकत्र यावं, कारण तेव्हा धर्मावर त्यांनी रिस्ट्रिक्शन आणली नव्हती ब्रिटिशांनी. बाकी सगळ्या गोष्टींवर रिस्ट्रिक्शन होती, पण क्वीन्स प्रोक्लेमेशन जे म्हणतो की हे जे शासन होते ते धर्मावर, म्हणजे रिलिजनवर तुम्ही रिस्ट्रिक्शन आणा. त्यांना तेव्हा हे सगळ्या दोघांना सुचलं असेल की हीच एक माध्यम आहे की लोकांना एकत्र आणण्यासाठी, रिलिजन. आणि सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली टू फाईट अगेन्स्ट द ब्रिटिश. ती त्या काळाचा गणेशोत्सवाचा हेतू वेगळा होता. त्याच्यानंतर अनेक वर्षांनी गणेशोत्सव झाला. त्या गणेशोत्सव पण चांगल्या धार्मिक पावित्र्य मांगल्यांमध्ये साजरा झाला. तेव्हा डीजे नव्हता. डीजे हा प्रकार पुण्याचा गणेशोत्सव 2006 पासून ही सुरू झाली. 2006, आज आपण 20 वर्ष झाले आज हे डीजेच्या प्रकाराला. ठीक आहे, तेव्हा डीजे मिरवणूक मंडळ कमी होते, मिरवणूक व्हायची. पण हल्ली अनेक वर्ष बघितले, स्पेशली 2022 पासून तुम्ही पाहिलं तर ही डीजेचा प्रकार ही गालबोटच झाली. चला, मी तर बघेल 2006 पासूनच. कारण आज ती गालबोट काय आहे, आज तुम्ही त्या डीजेच्या तालावर लोक कुठले विचित्र पद्धतीने होत असं. डान्स कुठल्या प्रकारचे, अहो लहान लहान मुलं, म्हणजे आता माझ्याकडे रील्स आहेत, मी तुम्हाला शेअर करेल. जेव्हा पण तुम्ही ही पॉडकास्ट जाहीर करा ते रील्स पण दाखवा त्याच्यात. काय प्रकारचे इशारे करतात आपण, काय संस्कृती यांच्यात करतोय. कुठली गाणी गणपतीच्या समोर तुम्ही हे करा. मी एक एआयची स्क्रिप्ट, एक एआयची रील पाहिली, एक क्रिएटरने केली गणपतीची. गणपती त्यांच्या आई पार्वतींना म्हणतात की मला जायचं नाही पृथ्वीवर गणेश उत्सवाच्या दरम्यान, नाही का. ती विचारते, माता पार्वती विचारते की का नाही जायचं. ते म्हणतात त्यांनी त्या एआयच्या रील मध्ये की ते माझ्या समोर अश्लील गाणे लावतात, अश्लील नाच करतात, असे ते एआय मध्ये क्रिएट केलं डीजेवर आणि कुठल्याही गोष्टी करतात. तर डीजेचा विरोध हे कोणाच्या पोटावर पाय हे लावणं आमचं नाही. आम्ही जे जाहिरात देतो आज मदत म्हणून, आर्थिक मदत म्हणून आपण जाहिरात देतो मंडळाने आमचं ते करार आहे, मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग. त्या अंडरस्टँडिंग मध्ये काय आणि ही अंडरस्टँडिंग का झाली त्याची पण लोकांनी समजायला पाहिजे ना. आज कुठल्याही पॉडकास्ट मध्ये मी बोललो की डीजे मुक्त, अनेक जे मंडळ लोक असतात ते काही ना काहीतरी लिहितात, ते विषय वेगळे आहेत. पण हेतू काय, की हेतू एकच आहे, आपण उत्सव कशासाठी करतो, लोकांनी एकत्र यावं आणि आनंदाने साजरा व्हावं, हे मेन आहे उत्सवाचं.
कुठलेही उत्सव, गणेश उत्सव असेल, नवरात्र उत्सव असेल, दीपावली असेल, शिवजयंती असेल, ही कारण आहे ना बरोबर. उत्सवाचं, की एकत्र लोकांनी येऊन आनंदाने साजरा करावा. पहिले आपण आनंद करतो का उत्सवात? आपण लोकांना त्रास देतोय. खरं. आपण लोकांना मानसिक त्रास देतोय, शारीरिक त्रास होतो त्यांचा का? डीजे मान. आज विसर्जन मिरवणुकी पेठ भागात, तुम्ही कुठल्याही पेठ भागात जाऊन तुम्ही कुठल्याही घरात विचारा, तुम्ही विसर्जन मिरवणुकीला राहता का घरी? नाही राहते, कुणी सोडून जातात. हो. कारण लोक ही 24 तासच्या वरती जी मिरवणूक सुरू असते त्याच्यात हे डीजेचा आवाज ऐकून कंटाळतात, घरातल्या भिंती हादरतात, काचे हादरतात, लोकांना त्रास होतो. मी भूमिका नक्कीच याच्यावर मी जाहिरात नाही दिली का डीजेच्या मंडळांना, मी 100% दिली. पण माझी भूमिका मी का बदलली त्याचं कारण आहे की 2024ला 7 वर्षाची मुलगी तिलक रोडला मिरवणुकीत डीजेमुळे वाढली. ती ठीक आहे, सफोकेशन हे आली, पण खरं परिस्थिती की ती डीजेमुळे वाढली. मी सामाजिक कार्य आहे, अनेक लोक मला भेटतात. त्याच वर्षी माझ्याकडे 2025ला एक मावशी आले, एक वयस्कर आजी आले माझ्याकडे ऑफिसला. ते हट्ट करत होते की मला भेटायचे. मग आमच्या लोकांनी सांगितलं, मला वाटलं की त्यांचं काहीतरी सोशल काम असेल, मेडिकल हेल्प असेल. मी भेटलो त्यांना, याच ऑफिसमध्ये भेटलो. त्यांनी म्हणलं की तुम्ही खूप छान कार्य करताय, मला खूप आनंद आहे, तुमचं कौतुक आहे, पण एक गोष्टी तुम्ही चांगलं करत नाही. म्हणलं काय झालं मनुष्य, काय म्हणजे माझ्याकडून काय चुकलंय? तर ते म्हणले माझा नवरा, आणि हे गणेश उत्सव झाल्यावर 3 महिन्यांनी झाला, बरोबर. माझा नवरा वारलाय आणि त्याचा मुख्य आरोपी तुम्ही. तर मी कसं झालो म्हणलं, काय संबंध? म्हणजे ते म्हणजे ज्या मंडळांना तुम्ही आर्थिक मदत करता किंवा जाहिरात देता त्या तुमच्याच मदतीने ते डीजे लावतात. आणि विसर्जन मिरवणुकीच्या वेळी माझा नवरा वारला ड्यू टू हार्ट अटॅक. 12 ते 15 तास ना काही अँब्युलन्स ना कोणी आम्हाला मदत करता आला, आणि जागेवर सॉलिड पण त्यांचं जे मृत्यू झाली नाही. 12 तासानंतर 15 तासानंतर ते अँब्युलन्स आली आणि ते हॉस्पिटलला त्यांना घेऊन जाऊ शकले. आता आम्ही कशासाठी करतोय? आम्ही हे करतो की उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा व्हावा, आनंदाने व्हावा. लोकांना त्रास देऊन उत्सव साजरा करतात, अर्थ नाही सर. त्याला उत्सव नाही म्हणत. आणि Correct. माझ्या तथ्य आणि प्रिन्सिपलला हे पटत नाही बरोबर. की आपण मदत करतो, चांगले घेतो मी, पण त्याचा उपयोग असा होत असेल ना, अशी आरोप आपल्यावर लागत असेल, पण ही न देणंच बरे. करेक्ट. तर माझा विरोध डीजेला याच्यासाठीच आहे की जे आपल्या संस्कृतीत बसत नाही. आज गणपती समोर तुम्ही जे नाच करताय, मंडळात किती कार्यकर्ते असतात? किती म्हणजे बेसिक म्हणजे नॉर्मल मंडळ असेल, किती कार्यकर्ते? 50, 100, 150, 200 किती लोकांना असतात त्या डीजे समोर? 5,000, 6,000 हो. लोक असतात. हे येतात कुठून? आणि सर त्याच्यात मारामाऱ्या वगैरे अशी पार्ट होतात डीजेमुळे. डीजे मध्ये मारामारी, डीजे मध्ये कॉम्पिटिशन. सध्या प्लाझ्मा बीजमा काही हो. नवीन नवीन गोष्ट आले, बाबा तिथे आवाजच ऐकू नाही शकत तुम्ही. तर म्हणजे ते एवढे खरखर आवाज असते आणि एकदम विचित्र प्रकार असते, बरोबर. आणि कॉम्पिटिशन त्याच्यात. तो आमचा डीजे जोरात वाजतो का तुझं? आणि हे जे मंडळ डीजे लावतात, मला वाटतं त्यांचे 10 दिवस तुम्ही चांगलं धार्मिक कार्य करता ना मंडळ, तर शेवटच्या दिवशी काय हे करायचं? म्हणून डीजेला आमचा विरोध आहे. Correct. त्याच्या पोटावर विरोध असं आता ही गोष्टी नाहीच पडत आपल्या संस्कृतीत, आपली परंपरा नाही. धार्मिकतामध्ये गणेश उत्सव किंवा गणपती म्हणत नाही की तुम्ही डीजे लावा आणि नाचा. आपण काय संदेश देतो? सोपं आहे. आज आपल्याकडे पर्यटक, आज पुण्याचा हा गणेश उत्सव 140 देशात सेलिब्रेट होतो. आम्ही नेहमी म्हणतो की लोकल टू ग्लोबल झालाय. हो. आज ह्या लोकल टू ग्लोबल गणेश उत्सव बघण्यासाठी, आणि पुणे केंद्रबिंदू असून, कारण सर्वात जास्ती पुणे आणि मुंबईचे, मुंबईचा गणेश उत्सव वेगळा आहे, हो. पुण्याचा गणेश उत्सव वेगळा आहे. तर पुण्याचा गणेश उत्सव बघण्यासाठी पर्यटक बाहेर नाही येतात, बाहेरच्या देशातून. ते अट्रॅक्ट होतात. ते म्हणत 10 दिवस बघत असते गणपती की चांगलं दर्शन होतं. हे विसर्जन मिरवणूक बघतात. दोन प्रकारची मिरवणूक ते बघतात. एक लक्ष्मी रोडचा, ज्याच्यात पारंपरिक वादन असतो, एन्जॉय करतात. आणि दुसरे ते बघत असतील केळकर रोड, कुमटेकर किंवा तिलक रोड, म्हणजे डीजेचा. त्यांच्या मनात काय असणार की जे आम्ही आमच्या देशात पब मध्ये करतो, दाराच्या आत, 4 दारांच्या, हे लोक रस्त्यावर करतात. हेच तुम्ही इम्प्रेशन मांडताय ना त्याच्यावर. ह्याच्यासाठी गणेश उत्सव नाही साजरा होत.
तर मला वाटतं की आपली संस्कृती जपण्याचं काम आहे आणि लोकांचं आशीर्वाद पाहिजे आम्हाला. बरोबर. लोकांकडनं पुण्य कमवायचं आपल्याला, असे कार्यक्रम पुण्य कमवायचे, आशीर्वाद पाहिजे आपल्याला, आणि म्हणून डीजेला माझा विरोध आहे. सर या वर्षासाठी आपण काय नियोजन करताय? काहीतरी नवीन बघायला मिळेल का पुनीत बालन यांच्याकडून आपल्याला गणपती? नाही, या वर्षीचं नियोजन सेमच आहे ना. मागच्या वर्षी डीजे मुक्त दहीहंडी, बरोबर. दहीहंडी पण डीजे मुक्त दहीहंडी. केला. या वर्षी दहीहंडीमध्ये तुम्ही नवीन इनोव्हेशन बघणार, ते आता मी सांगत नाही. ओके. मागच्या वर्षी पण आपण इनोव्हेशन, आता लोक म्हणले की कशी होणार दहीहंडीला, गर्दी होईल का डीजे नसेल तर? पण 100% गर्दी झाली आमच्याकडे. आमच्याकडे ती मागची तुम्ही बघा, आमच्याकडे पथकांनी चांगली वादन केली. उज्जैनचं ते महाकालवाले आले, त्यांनी चांगला एक 40 मिनिटाचा कार्यक्रम पारंपरिक केला. बरोबर. आणि संध्याकाळी वर्ली बीट्स जे बँजो आहे मुंबईचे, त्यांनी केली, त्याच्यावर लोक नाचलेच की. ह्या वर्षी पण एक वेगळी आम्ही Theme वेगळी जरा. वेगळी केली आहे, जे पारंपरिकच आहे. हा. डीजेच्या विरोधातच आहे, पण पारंपरिक आहे. परंपरा आणि संस्कृतीला जोडून ती थीम आहे. ओके. आणि लोक एन्जॉय करतात आणि गर्दी तेवढीच होणार आपल्या दहीहंडीला. आणि यावर्षी डीजे मुक्त गणेशोत्सव जे आहे, ती संकल्पना मागच्या वर्षी जी सुरू केली ती आयुष्यभर तीच असणार आहे. त्याच्यात काय बदल होणार नाही की उद्या असं मला विचार परत नाही येणार की डीजे वाल्यांना पण द्यावा. डीजे मुक्त म्हणजे काय आमचा हेतूच आहे की पुण्याचा हा गणेशोत्सव पुढच्या 5 ते 6 वर्षात डीजे मुक्त व्हायला पाहिजे. कारण आज बघा, मागच्या वर्षी तुम्ही जरा स्टॅटिस्टिक रिपोर्ट्स काढले, सोलापूर सारखं शहर मी विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजून दिली नाही पोलिसांनी, पूर्ण बॅन. कोल्हापूरला डीजे नसतील, संभाजीनगरला टोटल बॅन लावली होती मागच्या वर्षी, मुंबईला तर वाजूनच देत नाही. जेव्हा हे शहर मध्ये होऊ शकतं, आपल्याकडे का नाही होऊ शकत? बरोबर. तर आपल्या इथे आणि आता पण संस्कृतीचं माहेर म्हटलं जातं. संस्कृतीचं माहेर का? आणि पुण्याचं गणेशोत्सवचा केंद्रबिंदू आहे ना ही, बरोबर. इथूनच सुरुवात झाली ना गणेशोत्सव, तिथे व्हायला पाहिजे. तर 100% डीजे मुक्त गणेशोत्सव यावर्षी 100% बघणार, या वर्षी बघणार आहेत. आणि मागच्या वर्षी आमच्याकडे आहे ना एक्झाम्पल, 50 मंडळ मी कन्वर्ट करू शकलो ना. जे आमच्याकडे जाहिरात त्यांची हे होती, 50 मंडळ पैकी 49 मंडळांनी डीजे वाला पारंपरिक वर आहे. एक मंडळ थोडा निघतोच आपल्याकडे, तो बॅन झाला. ओके. त्याला आमचं ती कंडिशनच होती ना की ऍफिडेव्हिट असती, आमची एक शॅडो टीम असते जी विसर्जन मिरवणूक कवर शूट करते. ज्या मंडळांनी डीजे लावली असेल त्याला जो म्हणला की मी पारंपरिक पण डीजे लावत, मग तो आयुष्यभर आमच्याकडे त्याचे बंद असतो. किती तो मंडळ. या वर्षी माझ्याकडे 30 मंडळ ऑलरेडी आहेत. 50 आणि 30 85 मंडळ झालेत की जे डीजे वापरत पारंपरिक. त्यांना पण कुठेतरी जागा झाली ना की ही डीजे ही नाहीच आहे आपली संस्कृती. नाहीच. पारंपरिक फक्त ढोल दर्शन आहे, किती आहे पारंपरिक. तुम्ही केरळाचा आणा, तुम्ही महाकाल आणा, बँजो आणा, किती गोष्टी आहेत. आपलं देशात किती राज्य, किती आहे, प्रत्येक सिटीचं पारंपरिक वेगळं आहे. म्हणून या वर्षी पण डीजे मुक्त गणेश. मूर्त वाढेल. सर थोडं व्यवसायाबद्दल बोलायचं झालं तर 16 साली तुम्ही व्यवसायात आले, कन्स्ट्रक्शन लाईन तुमचे वडील होते ऑलरेडी आणि तुम्ही त्याला जॉईन केलं. तेव्हाचे पुनीत बालन आणि आजचे पुनीत बालन याच्यात काय फरक पडला सर? कोणत्या अशा गोष्टी होत्या की ज्यांवर तुम्ही जास्त फोकस केला, म्हणजे ज्याच्यात हार्डवर्क होऊ शकते किंवा अजून काही मल्टिपल गोष्टी ज्याच्यावर फोकस केल्यामुळे आज इतकं मोठं एम्पायर तुम्ही बनवू शकले? नाही, आय थिंक मला वाटतं की याच्यात सर्वात जास्ती मी क्रेडिट माझ्या वडिलांनाच देईल. त्या वयाच्या 16 वर्षी मी म्हणजे 10वी पास झाल्यानंतर जेव्हा वडिलांसोबत जुडलो मी, त्यांनी असं नाही सांगितलं की एवढं मोठी साम्राज्य ये, बस ही खुर्ची तुझ्यासाठी. त्यांनी मला 2 वर्ष बाहेर पाठवलं कामाला. ओके. आमचे आर्किटेक्ट होते, त्यांचं ज्ञानेश्वर पादुका चौकात ऑफिस होता, विकास भंडारी म्हणून आर्किटेक्ट, खूप छान आर्किटेक्ट आहेत, अजूनही आहे. त्यांच्याकडे मी 2 वर्ष काम केलं. माझी बॅकग्राऊंड आर्किटेक्चरच नव्हती. ओके. ग्रॅज्युएशन कॉमर्स मध्ये करत होतो, पण त्यांच्याकडे मी गेलो, त्यांच्याकडे काम केलं 2 वर्ष. या 2 वर्षात मी लायझनिंग, महानगरपालिकेत कशी बिल्डिंग प्लॅन सँक्शन, आमचं क्षेत्र ही आहे, ही सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं शिकली. आणि मला वाटतं की जेव्हा त्यांनी माझ्या वडिलांना सांगितलं की हा बाबा आता तयार आहे, त्याच्यानंतर त्यांनी मला आमच्या ग्रुपमध्ये स्थान दिलं. पण ग्रुपमध्ये स्थान देताना पण असं नाही की या साहेबांचा मुलगा आहे म्हणून मोठी कॅबन आहे. ही सगळे काम करायचे आणि आमच्या स्टाफला पण इन्स्ट्रक्शन दिली होती की बाबा हा माझा मुलगा असला तरी त्याला एकदम नॉर्मल ट्रीटमेंटच VVIP द्यायची नाही, सगळं त्याच्याकडनं काम करून घे.
पहिलं काम कोणतं केलं सर? म्हणजे एखादा पहिला प्रोजेक्ट जो असतो तर तुम्ही तो कोणता केला? नाही, आपले बिल्डिंग्स जे बांधतो आपण कमर्शियल पुण्यात ते लीजवर आहेत ना हा. आपण कंपनीत. तर माझं काम मेन लिझिंग होती, लायझनिंग होती, प्लॅन सँक्शन करणं. तर ही गोष्टी केली आणि हे त्या काळात केली. तर ही शिकवण वडिलांकडनं आल्यामुळे आज जो पुणे बनवून तुम्ही बघताय त्याच्यात तीच फरक आहे की आज पेशन्स पेशन्स सर्वात मोठी गोष्ट आहे. पेशन्स. पेशन्स पाहिजेच. नाहीतर कुठलीही गोष्टी घडली त्या ऍक्शनला तुम्ही माझ्याकडनं रिएक्शन लगेच नाही म्हणणार. मी त्या गोष्टीवर 10 वेळा विचार करून मग रिएक्शन देईल. ओके. आणि माझ्या वडिलांनी तेच शिकवलंय की कुठल्याही गोष्टी करायची असेल तर सगळं अँगल मी बघून मगच विचार करून निर्णय घेणार. तर ही त्यांच्याकडनं मी शिकलोय. आणि मला वाटतं की आज त्या वयात लोकांना टीन एज एन्जॉय करायला लागते. पण मला वाटतं की मी एमबीए नाही केला. माझ्या वडिलांनी सांगितलं तुला एमबीए करायचं. मला घरातच एमबीए तर कशाला बाहेर जाऊन करायचं. तर ग्रॅज्युएशन पर्यंत मी कॉमर्स ग्रॅज्युएट केला आणि त्यांच्याकडनं मी भरपूर गोष्टी शिकलो. त्यांच्याकडनं त्यांचे एथिक्स, प्रिन्सिपल्स हे सगळे शिकलो. आणि आज तुम्ही मला बघताय ते फरक त्याच्यामुळेच आहे. आणि ऑब्व्हियसली आईची संस्कार, आईची जी शिकवण आहे ती वेगळीच. त्या आई तर वेगळीच संस्कार देतेच तुम्हाला. पण बिझनेस वाईज जी संस्कार पाहिजे ते माझ्या वडिलांकडनं मला. कारण सर तुमचे मी व्हिडिओ बघत होतो कधीपासूनचे पॉडकास्टच्या आधी, तर असं जाणवलं की कुणी कोणतीही प्रतिक्रिया तुमच्या विरोधात दिलेली असू द्या किंवा कोणती असू द्या, तुम्ही कधीच असं चिडून काही बोलले नाहीये, अपशब्द तुमच्या तोंडातून आलेला नाहीये. तर हे म्हणजे तुम्ही जसं बोलले की आईकडून आलेले संस्कार, तर या गोष्टी असतात. पेशन्स असतं सर. कधी कधी आपण बघतो की आजकाल राजकारणामध्ये पण अशा गोष्टी बघितल्यात. कुणाला काही बोललं की लगेच प्रतिक्रिया जाते किंवा खूप संताप होऊन मग एक कमेंट दिली जाते. पण तुमच्याकडून ते नाही होत. आता इतकी पब्लिक फिगर झाल्यानंतर पण तुमचे 5 लाखांपेक्षा जास्त इंस्टाग्रामवर आणि तुमच्या रीलला तर मिलियन व्ह्यूज येतात. पण कधीच तुम्हाला असं वाटत नाही की यार हा व्यक्ती माझ्याबद्दल चुकीचा बोलतोय, मग आपण काहीतरी बोललं पाहिजे? तुम्ही नेहमी शांत असता. काय हे डिपेंड्स सिच्युएशन. कोण व्यक्ती कुठल्या गोष्टीवर बोलतो आणि किती त्या गोष्टीला हवा द्यायची असते ते पण आहे. आता व्यक्तीला मोठं करायचं की त्या गोष्टीला मोठं करायचं हे पण इम्पॉर्टंट आहे. आज अनेक लोक काही ना काहीतरी बोलतात. हे बघा, आज त्यांनी माझ्याबद्दल काय बोलला आणि मी त्यांच्याबद्दल काय बोलला म्हणजे मन दुखण्याचं काम आहे. त्यांचं मन दुखेल, माझं मन दुखेल. त्याच्याविषयी आयुष्यात मला वाटतं की एक पॉलिसी मी जी केली, कोणी काही बोलला प्रतिक्रिया नाही द्यायची आणि त्याला इग्नोर करायचं. इग्नोरन्स इज द बेस्ट. कारण काय, शेवटी माझी रेस मी मोठं करणार. माझ्या आयुष्यातली रेस किंवा माझी कामाची रेस जी आहे ती मी मोठी करत जाणार. मी ह्या गोष्टीत पडलो ना की तुम्ही एक्झाम्पल मला काय प्रतिक्रिया तुम्ही माझ्याबद्दल बोलले, त्याला मी रिएक्शन देऊ आणि मग परत तुम्ही काय बोलणार, मग मी त्याच्यावर परत बोलणार. ह्याच्यात मी माझा टाइम वेस्ट करतो. आज माझी टाइम हे आयुष्यातलं प्रत्येक क्षण महत्वाचं आहे तुम्हाला. आणि तुम्हाला आयुष्य एकदाच भेटणार, परत परत नाही. तर एकदा जे आयुष्य भेटेल त्याच्यात तुम्ही काय करताय काय, म्हणजे उद्या लोकांनी पीपल शुड नो यू फॉर युअर गुड डीड्स अँड नॉट फॉर व्हॉट युअर बॅड डीड्स ऑर युअर बॅड डीड्स पेक्षा मी म्हणेल की फॉर युअर कॉन्ट्रोवर्शियल फिगर. तर आय थिंक नॉट टू बी इन अ कॉन्ट्रोवर्शियल फिगर. अँड मी प्रतिक्रिया देईल, तुम्ही देणार हे देणार, आय विल वेस्ट माय टाइम. बरोबर. त्याच्यापेक्षा मी चांगलं कार्य करेल तिच्यात 10 जणांचं कल्याण होईल माझ्या हाती, ती महत्वाची आहे. आणि माझ्या आयुष्यातलं रेश मी वाढत जाईल. सर आपण बघतो नरेंद्र मोदी आपले भारताचे पंतप्रधान आहे, तर त्यांचं जर आपण लाईफ बघितलं तर अमित शहा जे होते ते त्यांच्यासोबत पहिल्यापासून सोबत होते. एक अशी व्यक्ती की जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा अमित शहा गृहमंत्री होते, नंतर केंद्रात गेले तर ते पहिले बीजेपीचे अध्यक्ष झाले, नंतर गृहमंत्री. ही इज लाईक म्हणजे सावलीप्रमाणे. मी मॅम जे आहेत त्यांचं उत्तर अपेक्षित करत नाही, त्यांचं नाव तुम्ही इथे घ्यावं, बट तुमच्या लाईफमध्ये जर तुम्ही नरेंद्र मोदी तर तुमचे अमित शहा कोण? मी नरेंद्र मोदी नाही, अमित शहा पण खूप मोठे. आणि आमच्यात ती सिस्टमच नाही, पॉलिटिकल नाही आपली, काय आपली कॉर्पोरेट लाईफ आणि सोशल लाईफ आहे. पण नक्कीच याच्यात मी एक सांगेल की माझ्या आयुष्यात आता जे चालू आहे, जेव्हा माझी आई होती तर माझी आई कंटिन्युअस माझ्यासोबत किंवा तिच्याशी चर्चा करून गोष्टी हे ठीक आहे. 2012 ती वारली, त्याच्यानंतर वडील होते, वडील 2018 वारले. तर त्याच्यानंतर माझी बायको आली, म्हणजे जान्हवी आहे.
तर पत्नी आहे, माझी सासू आहे आजी. तर कुठलीही गोष्टी मला असं वाटत असेल की कधी आयुष्यात की कुठली गोष्ट अशी झाली की वेअर आय एम नॉट एबल टू टेक डिसिजन, म्हणजे मला माहिती की ही करायची पण करू की नको कन्फ्युजन आहे की काय करावं यावर. तर आय ऑलवेज कन्सल्ट तो मदर इन लॉला पण मी कन्सल्ट करतो आणि जान्हवीला पण, आणि दोघांचं ओपिनियन बघतो आणि मग आम्ही तिघांचं ओपिनियन मधनं मग जी निघेल ती मग ती गोष्ट. करेक्ट. भरपूर घरांमध्ये असं बघितलं जातं सर आपल्या महाराष्ट्रामध्ये की असं म्हटलं जातं की पुरुष प्रधान संस्कृती आहे. तर मग आपण जेव्हा एखादी स्त्री म्हणजे स्त्रीला थोडं कमी महत्व दिलं जातं की नाही तुला कळत नाही, म्हणजे मी हे नॉर्मल मिडल क्लास फॅमिलीतल्या गोष्टी सांगतोय की नाही तुला कळत नाही तुला कळत नाही. बट या तुमच्या एक्झाम्पल वरून मला असं वाटतं की एक स्त्रीचं ओपिनियन पण आपल्या आयुष्यामध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट असू शकतं. 100% मला वाटतं की आपल्या इथे ती माइंडसेट चेंज व्हायला व्हायला पाहिजे. कारण स्त्री जी आहे ती घराची लक्ष्मी आहे. बरोबर. सगळेच म्हणतात ना, आई असेल, बायको असेल, बहीण असेल, ही घराची लक्ष्मी आहे. शेवटी यू हॅव टू रिस्पेक्ट अ वुमन. आणि वुमन म्हणजे मी सांगेल की पुरुषपेक्षा स्त्रीची जी सिक्स सेन्स आहे ना आणि इंट्युशन आहे ती खूप स्ट्रॉंग आहे. Correct. त्यांची खूपच स्ट्रॉंग आहे पास. आणि त्यांची म्हणजे आपण करतो गोष्टी पण त्यांना आधीच ती म्हणावं लागते की हा काहीतरी चुकीच्या मार्गात काहीतरी चुकीचं किंवा हे काहीतरी सुरू आहे. त्यांची इंट्युशन पॉवर आहे ना त्याला चॅलेंजेस नाही होऊ शकत. तर आय विल ऑलवेज म्हणजे मी अर्ज करेन सगळ्यांना की पहिला घरची स्त्रियांचं ऐका. ऐका. तुमचं असू देच ओपिनियन पण तुम्ही अशी भेदभाव करू नका. ते पण तेवढी इक्वली शेवटी बघा आज स्त्रियांचं महत्व काय. आज आई तुम्हाला जन्माला घ्या, आपल्या सगळ्यांना जन्माला आणलं ती संस्कार केली. बहीण सोबत असते, बहीण बायको तिचं माहेर सोडून आज तुमच्या सोबत संसार आयुष्यभरासाठी करते. दॅट्स अ बिग सॅक्रिफाईस. म्हणजे मग काही गोष्टी लव्ह मॅरेज असतात, काही अरेंज मध्ये तर खूप मोठी सॅक्रिफाईस असते. लव्ह मध्ये ठीक आहे, यू नो इच अदर, प्रेम आईस्क्रीम विस्क्रीम खाऊन गोष्टी होतात. तर स्त्री आहे ना तिने खूप आयुष्यासाठी पहिला सॅक्रिफाईस केले. जन्म, बालपण, जन्म ही खूप मोठी सॅक्रिफाईस. 9 महिने एक कॅरी करायला मुलाला ही इट्स नॉट इझी. आणि याच्यामुळे मला वाटतं की स्त्री आहे ना खूप म्हणजे स्त्री माझ्यासाठी एकदम इथे टॉप लेवलला असतात. आणि स्त्रियांना तेवढी महत्व द्यायला पाहिजे आणि त्यांच्याकडे एक वेगळी पॉवर असती ती ऐकायला पाहिजे. स्त्रीला सर आता मी जे ऍस्ट्रॉलॉजिकल काही पॉडकास्ट करतो ना तर त्याच्यात पण ते लोक बोलतात की तुम्ही तुमच्या बायकोला रिस्पेक्ट करा, तुमच्या आईला रिस्पेक्ट करा. जितकं तुम्ही रिस्पेक्ट कराल तेवढं तुमची प्रगती होईल. 100%. आणि आपण म्हणजे गणपतीजींचं पण नाव घेताना बऱ्याच वेळा गौरी गणपती असं म्हटलं जातं ना, पहिले त्यांचंच नाव येतं. सर जर बघितलं रिसर्च करताना असं की स्टार्टिंग फ्रॉम रिअल इस्टेट, मग मूवीज, क्रिकेट, चेस, टेनिस, टेबल टेनिस, हँडबॉल, खो खो, स्पोर्ट्सचा पूर्ण पार्ट, पीबीजी रेसिंग. सर असं सगळेच असे फील्ड आहे आजकाल. आणि सोशल वर्क तर ते तर लोकांना दिसतंच तुमच्या ह्याच्यातून. हे तर सर जे झालं जे तुम्ही आजपर्यंत केलंय, बट तुम्हाला असं काय वाटतं की आजकालच्या युथने हा बिझनेस नको करायला, किंवा तुम्हाला असं वाटतं की याच्यामध्ये आता स्कोप उरला नाहीये, असा कोणता बिझनेस आहे, किंवा तुम्ही स्वतः तो बिझनेस नाही करणार? नाही तसं नाहीये. आता तुम्ही जेवढी सांगितली त्याच्यात 2 गोष्टी राहिल्या त्यांची. प्रोडक्शन ऑफ मूवीज पण असते आमच्याकडे. ओके. आणि एव्हिएशन पण आम्ही केलं. वडिलांनी बघा जेव्हा ही ग्रुप उभी राहिली, वडिलांनी फक्त कन्स्ट्रक्शन केली. पण 2004 पासून IT कंपनी त्याची स्थापना मी केली. स्पोर्ट्स सेक्शन म्हणजे व्हेरियस लीग मध्ये टीम्स आहेत ती आहे. मग मूवी प्रोडक्शन आहे. मग एव्हिएशन मध्ये 2 प्लेन आहेत, चार्टर प्लेनचे आपण लीजवर देतो. ही सगळ्या गोष्टी वाढवल्या मी. मला वाटतं की आजकालच्या युथला ना मी एकच सजेशन सांगेन की आजकालची जी जनरेशन आहे म्हणजे जेनझी जे म्हणतो ती खूपच म्हणजे आमचा काल म्हणजे आता मी काही एवढं म्हातारा नाही कोणी, पण त्या टाइमचा काल तेव्हा स्कोप खूप कमी होता. म्हणजे तेव्हा कन्स्ट्रक्शन वॉज बूम, IT बूम मध्ये होती. Y2K आणि हे IT तेव्हा कॉल सेंटर्स, BPO आणि गोष्टी आम्ही सगळे त्या गोष्टी करून बसलोय. स्पोर्ट्स मध्ये आता आम्ही करायला लागतो किंवा मूवी प्रोडक्शन ही बेसिक केली तर वारंवार चालत बिझनेस राहतात. इनोव्हेटिव्ह केली तर इनोव्हेटिव्ह गोष्टी केली आणि इनोव्हेशन तुमच्या कल्पनातूनच होऊ शकतं. क्रिएटिव्हिटी. आता मी सांगेन, मी कालच एक रील पाहिली, मला ती मुलीचं नाव आठवण येत नाही, पण
ती साऊथ मधली मुलगी आहे, 12 वर्षाची मुलगी, आणि तिचं नाव आहे त्रिशा काहीतरी असं आहे. मी एक्झॅक्ट तुम्हाला लिंक पाठवलं, Yes. आपण दाखवू शकतो. ती 12 वर्षाच्या मुलीने घराच्या समोर एक माणूस रोज इस्त्री करायचा. हा, आणि कशाने, जे वेंडर इस्त्री, किती इस्त्री करायचा तो, चारकोल हो, कोळसा. कोळसा. तर ती बघायची की तिने 5 किलो कोळसा दिवसाला वेस्ट केला, एन्व्हायरमेंटचं एवढं नुकसान. तिने स्वतःचा एक डेव्हलप केला, सोलार बेस्ड आयन गाडी, सायकलवरचा. आणि तिने ते अशी कल्पना केली ज्याच्यातून माणूस 1000 इस्त्री करत असेल दिवसभर, ही ह्या सिस्टमनी तो कमीत कमी 5000-6000 हे करेल. तिला युएन काउन्सिल मध्ये अवॉर्ड भेटला आणि तिच्या स्पीचला स्टँडिंग ओवेशन मिळालं. हे कोणाला माहिती नाही. माहिती नाही, बरोबर. तर ही युथ बघा, म्हणजे तिची कल्पना काय गेली की हे कसं कन्वर्ट करायचं फ्रॉम चारकोल टू सोलर सोलर एनर्जी. तर मला वाटतं अशी जी काल्पनिक युथ कडे खूप टॅलेंट आहे. आता टॅलेंट तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जी मध्ये घालवता का निगेटिव्ह मध्ये, निगेटिव्ह मध्ये, ती महत्वाची. बरोबर आहे. आणि ती ते म्हण आहे ना की आपण घोड्याला किंवा हे आहे नदीपर्यंत घेऊन जाऊ शकतो पाणी पिण्यासाठी, शेवटी ती घोड्यालाच प्यायला लागते पाणी, बरोबर आहे. त्याला तुम्ही फोर्स नाही करू शकत. Correct. अशी आजकालची युथ आहे. राईट. की तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जीनी तुम्ही कार्य करणार की तुम्ही निगेटिव्ह मध्ये घालवणार तुमची एनर्जी. तर पॉझिटिव्ह एनर्जी असे काल्पनिक आयडिया असतील. आज अनेक इन्व्हेस्टर्स असतात, शार्क टँक सारखे जे आता लोकल शार्क टँक्स पण खूप सुरू होत आहेत. तर अशा अनेक गोष्टी असतात जिथे स्टार्टअप्स मध्ये लोक इन्व्हेस्ट करतात. जेव्हा तुमच्या सपोज स्टार्टअप मध्ये इन्व्हेस्ट केला, तुम्ही प्रामाणिक ते इन्व्हेस्टर्स केला. आजकाल काय होतं माहिती आहे का, अनेक ठिकाणी मी पाहिली, आमच्याकडे अनेक स्टार्टअपचे प्रपोजल येतात. जसं फंडिंग होतं ना, पहिले जो मुलगा जो इन्व्हेस्टर असतो, ज्यांनी स्टार्ट केली फाउंडर, त्याची हेतू काय असते, माझे पैसे कसे मी करावे पहिले, ती नसते. अनेक जण असतात की जिथे मी पाहिले की त्यांनी त्यांचे पैसे पण ठेवले. जे लोकांनी अशी केली की स्वतःचे पैसे पहिले काढले, ही कंपनी 3-4 वर्षात 5 वर्षात डुबली. ज्यांनी लॉंग टर्म विचार केला ते लोक लॉंग टर्म चालले आणि त्यांची प्रगती पण तशी लॉंग टर्म झाली. आणि तुमच्याकडे इनोव्हेशन आहे, जसे की मुलगीचं मी उदाहरण, अशा अनेक युथकडे काही ना काहीतरी इनोव्हेशन असेल ज्याच्यातून यू कॅन बिकम वर्ल्ड फेमस ऑल्सो विथ युअर इनोव्हेशन आणि ह्या गोष्टी. तर हे त्यांनी करावं. इनोव्हेशन खूप इनोव्हेशन इज इम्पॉर्टंट. तुमच्या मनातली इनोव्हेशन, करेक्ट, तुमच्या मनातलं इनोव्हेशन, बुद्धीतलं काल्पनिक इनोव्हेशन, ती पेपरवर आणा आणि लोकांपर्यंत पोहोचवा. हे युथने करावं. इनोव्हेशन, क्रिएटिव्हिटी, त्याच्यानंतर पेशन्स तुमच्याकडे हवे. पेशन्स, नाही तर पैसे, म्हणजे हे तर खूप बरोबर आहे सर. पेशन्स, इनोव्हेशन, क्रिएटिव्हिटी, पेशन्स, आणि तुमची स्टार्टअप असेल तर इन्व्हेस्टर सोबत प्रामाणिक, ऑनेस्टी. करेक्ट. कारण इन्व्हेस्टर सर पैसा द्यायला तयार असतो, बट तेवढं तुम्ही त्या पद्धतीने एक प्रेझेंटेशन किंवा तसं तुमचा रोडमॅप राहायला पाहिजे आधी पण. बरोबर सर. जर असं बघितलं तर तुम्ही स्वतः एआयचा वापर तुमच्या बिझनेसमध्ये कुठे कुठे करता? एआयची वापर आम्ही आता आमची एआयची वापर म्हणजे आता आमची जी टीम असते, सोशल मीडियाची टीम असते, ते अनेक जे ट्रेंड्स चालू आहेत किंवा ट्रेंडिंग जे चालू आहे त्याच्यात ते एआयचे वापर म्हणजे आता स्पोर्ट्स टीम साठी आम्ही वापरतो. आता मी सांगतो, आता गणेश उत्सव आहे, तर आता हिस्ट्री ऑफ भावना ही कशी दाखवायची, तर आम्ही ती एआय थ्रू, आता आम्ही देखावाचं अनावरण केलं, बरोबर, वासभुजनाने देखावाचा, ती 1.5 मिनिटाची अनावरणाची क्लिप, आम्ही ती हिस्ट्री ऑफ ही ती एआय थ्रू जनरेट केली आम्ही. ओके. असे आम्ही पण एआयचा वापर आम्ही पण करतो आणि याच्या माध्यमातून करतो. आता आम्ही मिलिटरी आर्मी सोबत मी खूप काम करतो, त्याच्यावर सीएसआर वेगळी गोष्ट, नॅशनल सिक्युरिटी थ्रू आम्ही खूप काम करतो. काही गोष्टी असतात त्याच्यात पण आम्ही एआयचा वापर खूप वापरतो. ओके. सर, आपण बघितलं की आंदोलन झालं. मला इथं तुमचं पॉलिटिकल ओपिनियन नको आहे, बिकॉज यू आर नॉट अ पॉलिटिकल फिगर, ठीक आहे. बट मी माझं देऊ शकतो ऍज अ जर्नलिस्ट म्हणून किंवा ऍज अ कॉमन मॅन म्हणून. जे मला वाटलं की इंडियन आर्मीला हे शिव्या दिल्या गेल्या, सगळेच त्या जंतर मंतरवर आलेले मुलं खराब होते का, तर नाही, पण सगळेच चांगलेही नव्हते. हे माझं वैयक्तिक ओपिनियन सांगतो. त्या ठिकाणी जे बोललं गेलं, इंडियन आर्मीला बोललं गेलं, काही चुकीचे शब्द वापरले गेले,
बट एका साईडला पुनीत बालन सर इंडियन आर्मीसाठी भरपूर काही करताय जे आपण बघतो. तर तुमचं त्याबद्दलचं ओपिनियन जर तुम्हाला द्यायचंय तर तुम्ही द्या, अदरवाईज तुमचं त्याबद्दलचं कार्य सांगा. राहिलं मला प्रश्न ओपिनियन त्या प्रोटेस्ट बद्दल. जे प्रोटेस्ट कुठल्या गोष्टी ती पॉलिटिकल मी कमेंट करणार आहे, पण जे तुम्ही मुद्दा काढला की त्यांनी इंडियन आर्मीला शिव्या कुठल्या बेसिसवर शिव्या आज ही जी सध्या फॅट सुरू आहे ना, जेनजी अल्फा जेनजी आणि हे सगळ्या गोष्टी, मी जे म्हणलं ना तुम्हाला, तरुण युथ, तुम्ही एनर्जी कशात घालवता, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? ही जी इंडियन आर्मीला शिवाय घालणारी युथ आहेत ना, ही पॉझिटिव्ह नाही, निगेटिव्ह वाली एनर्जी होती जेनजी. यांना माहिती नाही आज आर्मीमध्ये एक जवान, म्हणजे आता मी काश्मीरमध्ये JNK मध्ये काम करतो, आर्मी सोबत वेगळ्या गोष्टी, स्कूल्स तर आहेत, पण आमची नॅशनल सिक्युरिटी थ्रू आम्ही जे काम करतो, आम्ही पाहिलं ना, जेव्हा स्नोफॉलच्या अगोदर जो जवान वरती जातो बिचारा, 6 महिने 18,000 फूटवर असतो तो वरती, तर कॅन्ट फूड खातो तो. आज जिथे ज्या जेनजीला इंडियन आर्मीला शिव्या घालताय, तुम्ही घरी निवांत झोपता ना, तो माणूस तिकडे तुमचे संरक्षण करतोय बॉर्डरवर. आज ती मेडिकल इमर्जन्सी झाली त्या माणसाला, जरूर असे अनेक एक्झाम्पल आले, हा त्याला मेडिकली इल झाला, हार्ट अटॅक आली. वेदर चांगली असेल तर ती चॉपर येते त्याला रेस्क्यू करायला, वेदर चांगली नसेल तर काय, तो जागेवर बिचारा तिकडे वारतो. आज अतिरेकी संघटनांसोबत जे इन्फिल्ट्रेट करतात त्यांच्यासोबत फायर फाईट मध्ये आपले जवान त्यांचं आयुष्य शहीद होतात. ते ही गोष्टी हे जेनजीला दिसत नाही. कारण काय, ही कुठल्याही प्रकारची एजन्सी आहे, ही त्या प्रकारची एजन्सी आहे ते दररोज फक्त नेटफ्लिक्स, अमेझॉन यांच्यावर सिरीज बघा, इकडे तिकडे जावा, चहा प्या, पब मध्ये जावा आणि उद्योग करा. म्हणजे आपली संस्कृती, आपली परंपरा आणि आपली देशाप्रती कर्तव्य काय हे विसरलेली एजन्सी आहे, ज्यांनी वेस्टर्नायझेशन अडॉप्ट केली. करेक्ट. ही तशी एजन्सी आहे. तुम्ही आज उदाहरण ह्या एजन्सीला सांगू ना, उदाहरण इंडियन आर्मी काय, तुम्ही इस्रायलचा बघा, जेव्हा इस्रायल आणि हमास आणि यांची युद्ध झाली, प्रत्येक घरातला नागरिक, जिथे सोल्जर कमी पडत होता, आता ती वेब सिरीज होती फौदा म्हणून, त्या फौदामध्ये जे लोकांनी काम केले, 4 जण तर आर्मी जॉईन करून त्यांनी संरक्षण केले त्या देशाची, ती खरी जेनजी आहे. हे लोकांना अधिकार नाही इंडियन आर्मीवर शिव्या घालणं. आज ठीक आहे, आम्ही आर्मी सोबत अनेक काम करलो, 15 शाळा आम्ही 15 शाळा झाल्या सर, 15 स्कूल्स आहेत, सगळे हाय मिलिटन्सी एरियाज मध्ये आहेत. कुपवाडा असेल, बारामुल्ला असेल, पहलगाम असेल, अनंतनाग, शोफियान, उरी, बारामुल्ला, असे सगळी थंदार असे स्कूल्स आहेत जिथे सिव्हिलियनसाठी येते स्कूल, फ्री ऑफ एज्युकेशन फ्री आहे त्या मुलांसाठी. त्याच्यात 2 स्कूल स्पेशल मुलांसाठी, ते स्पेशली एबल्ड, त्या स्कूल्समध्ये आज एज्युकेशन फ्री आहे. आज माझ्या हिशोबाने 2019-20 पासून आमची ही जर्नी आहे. आज 6,500-7,000 मुली त्या शाळेला शिकतायत आणि आनंदाने सांगेल की रेशो जे म्हणतो आपण गर्ल टू बॉय, 55% मुली आहेत, 45% मुलं आहेत त्या स्कूल्समध्ये आणि टॉप रेटेड आहे. आज त्यांची माइंड जे स्टोन बिल्डिंग करायची एका खाली, जे आज आपल्या भारताच्या विरोधात बोलायचे, आज त्यांना आझाद काश्मीर पाहिजे होती, आज त्यांची माइंडसेट ब्रॉड केली ना अशा स्कूल्स मधनं. जेव्हा ते लोक पॉझिटिव्ह एनर्जी होऊ शकतात, पॉझिटिव्ह गोष्टी करू शकतात, ही एजन्सी का नाही करू शकत जे आर्मीला? आणि सोपं नाही आज, कारण तुम्ही बघा, आज काश्मीरला मी महिन्यातून 8-10 दिवस असतो तिकडे, आमची कार चालत, आम्ही पाहिले ना सिच्युएशन तिकडे. आज ठीक आहे, 370 घातल्यानंतर थोडी नॉर्मलसी पीस टुवर्ड्स आपण चालू आहे, तरी पण जे अँटी इंडिया एलिमेंट्स आहेत, अँटी हे जे अतिरेकी संघटना आहेत, हे तर त्यांचे उद्योग सुरूच असतात. आम्ही पाहिलं आमचे जवान, आपले जवान काय करतात तिकडे. आर्मीचे जवान असेल, राईट फ्रॉम लेफ्टनंट जनरल टू सुभेदार किंवा सुभेदार नाईक, तो बिचारा त्याचं आयुष्य कुठल्या लाईनवर टाकतो तो हे देश सुरक्षा करण्यासाठी. का आज फक्त आपण काश्मीर बद्दल बोलतोय? आज कुठे ही एजन्सी जी म्हणतीये की त्यांनी इंडियाला काय शिवाय ते मला माहिती नाही, पण जस्ट मी सांगितलं जे ते लोक ऐकू नाही शकणार सर, तुम्ही इतक्या घाण लेवलचे आहे. जे त्यांनी शिवाय घातले, आज कधी कुठेही फ्लड सिच्युएशन झाली कुठल्याही सिटीमध्ये किंवा कुठलीही स्टेटमध्ये, NDRF ही सगळी येते, पण शेवटी आर्मीला यायलाच लागतं. आज म्हणजे आज ज्यांनी शिवाय घातले
ती आज कुठल्याही सिच्युएशन मध्ये असेल, उद्या जे लोकांनी घातले, उद्या तुमची कुठलीही नॅचरल कॅलॅमिटी झाली, फ्लड असेल, हे असेल, ते असेल, तुमच्या रेस्क्यूला ज्याला तुम्ही शिवा घातली तोच येणार. तोच आहे ना, बरोबर. हा, तोच येणार. तर तुम्ही हे लोकांनी काळजीपूर्वक बोलायला पाहिजे. आणि आपल्या जवानांबद्दल आणि आर्मी बद्दल असं बोलणं म्हणजे खूप चुकीची गोष्ट आहे. खालचं. मग तुम्ही देश सोडून जावा. हा. तुम्हाला आपला आर्मी नाही आवडत, आपले देश नाही आवडत ना, जा पाकिस्तान मध्ये राहा, अफगाणिस्तान मध्ये लावा, तालिबान मध्ये लावा, जा तिकडे पाठवून देऊ सगळे, इथे राहू नका. सर मुव्हीज मध्ये कसं काय इंटरेस्ट आला? म्हणजे मुळशी पॅटर्न मूवी जेव्हा पाहिला की एकदमच डेंजरस मूवी, म्हणजे असा प्रत्येकाला आवडणारा असा मूवी झाला. डेंजर सांगू नका, ते सध्या डेंजर आहे, चांगलं आहे. सोशल मेसेज येते मूवी मध्ये. म्हणजे मला आठवण, तुम्ही ते पाहिलंय का सर? आणि जे सगळं जेव्हा ते घडत होतं मुळशी पॅटर्नचा, तो तुम्ही ते प्रत्येक अनुभवलंय? अनुभवल्यापेक्षा मी मला प्रवीणनेच सांगितले ना. हा. आता कसं झालं, 2014 मी पुणे बालन स्टुडिओज म्हणून, पुणे बालन एंटरटेनमेंट होता, मी चेंज केला होता, पुणे बालन स्टुडिओज केला. तेव्हा आम्ही 2014 मी कंपनी फॉर्म केली. पण तुम्ही विचारलं, मी 4 वर्ष कुठली फिल्मच केली नाही, कारण मला स्क्रिप्ट योग्य पाहिजे होती आणि फिल्म झाली माझ्याकडे, पण मी केली नाही. आठवण आहे, मी क्रिकेट मॅच खेळत होतो, सेलिब्रिटी क्रिकेट मॅचेस होती, प्रवीण मी सगळे खेळत होतो. मी डेक्कनला मॅच होती आणि डेक्कनचं झाल्यावर आम्ही तिकडेच्या कॅन्टीन मध्ये बसलो होतो, पण मस्का चहा पीत. आणि मग प्रवीण म्हणला, प्रवीणची नेमिटेशन, ओ बालाचा काय म्हणतो, एक माझ्याकडे स्क्रिप्ट आहे. मला कुठली स्क्रिप्ट आहे? तर त्यांना मुळशीच्या शेतकरीवरती स्क्रिप्ट आहे, आणि मुळशी पॅटर्न पण नाही म्हणतात, शेतकरीवरची स्क्रिप्ट आहे. मला काय स्क्रिप्ट? पण त्यांनी सगळं सांगितले, कशी जमीन, हे ऑल हे जे मूवी मध्ये तर मला व्हेरी गुड. आणि त्यांनी ते एक वाक्य सांगितलं मला की सर, याच्यातलं सर्वात थीम लाईन काय असणार, शेती विकायची नसते, शेती राखायची असते. ही सोशल मेसेज आपल्याला द्यायचं. आणि दुसरं सोशल मेसेज काय, त्या मूवीमध्ये तुम्ही पाहिलं, गुन्हेगारी तर दाखवलंच, पण त्याच मुळशी तालुक्यातला पोलीस ऑफिसर म्हणजे उपेंद्र लेमन, तो पोलीस मध्ये गेला, तो गुन्हेगार नाही झाला. किंवा सुरेश विश्वकर्मा असेल, ती पण दाखवली की दोन्ही साईड, यू हॅव टू चूज व्हॉट साईड. आणि याच्यात एक सोशल मेसेज पण होता. म्हणून प्रवीणला इमिजिएटली येस सांगितलं आणि मुळशी पॅटर्नची प्रोडक्शन किंवा प्रोड्यूस केला आम्ही. ऑब्व्हियसली ती चांगली फिल्म झाली, खूप छान आहे. अनेक फिल्म केले, जग्गू जुलियट आहे किंवा रानटी असेल, शॉर्ट फिल्म्स अनेक केले. एक आम्ही पुण्याचा गणेश उत्सव कसा असावा, कसा होता कोविड मध्ये आणि प्री कोविड मध्ये, महेश लिमणी शूट केली, खूप छान ती आहे. मग एक आशिष रोषणे, रितेश आणि जेनिली आहे, दिवाळीसाठी संदेश की प्रत्येक गट दिवाळी कसं साजरा करतात. आणि ते एक खूप एनडीए साठी आम्ही एक शॉर्ट फिल्म केली, 75th इयर ऑफ एनडीए. 2 वर्षाअगोदर की 1.5 वर्षाअगोदर एनडीएचा 75th इयर होता. त्यांना एक डॉक्युमेंटरी करून पाहिजे होता आपल्याकडनं. आणि त्याची कमांडंटांनी याच्याशी मी चर्चा केली, तर त्याच्याकडे 30 वर्ष अगोदर डिस्कव्हरीने काहीतरी डॉक्युमेंटरी केली, दॅट वॉज नॉट अप टू द मार्क. आम्ही आमच्या रायटरकडनं सगळं ते करून घेतला. आणि त्याच्या व्हॉइस ओव्हर अमिताभ बच्चन होते, त्यांनी व्हॉइस ओव्हर दिला की कॅडेटचा लाईफ कसा असतो बिफोर कमिंग टू इंडिया अँड आफ्टर इंडिया. तर आता गणपतींची कृपा आणि दत्त महाराजांची कृपा, त्या फिल्मला नुकतंच 1-2 आठवडे अगोदर नॅशनल अवॉर्ड पण भेटला फॉर बेस्ट एडिटिंग. तर अशा गोष्टी आम्ही केली. आणि आता नुकतंच या वर्षी आहेच मुळशी पॅटर्न 2. तेच मी 4 जूनला तुम्ही इंस्टाग्रामवर फोटो टाकलाय की हा कमिंग सून, मी तेच पाहिलं. तर काय असणार आहे सर, थोडा थीम बद्दल काही सांगायचं की सरप्राईज ठेवायचं तुम्हाला? थीम म्हणजे आता आमच्याच दिग्दर्शकनी सांगितलंय वन लाईनर, तुमच्या घरातली भिंतीची गोष्ट. पण मुळशीवरच कसं डिपेंड? मुळशी पॅटर्न 2 तुमच्या घरातली भिंतीची गोष्ट. ओके, बस. मुळशीवर आजूबाजू तालुका आहेत त्याच्यावर. ओके. जेव्हा आपण बघतो सर मराठी फिल्म इंडस्ट्री, तर आता तुम्ही मुळशी पॅटर्न केला, हिट केला, भरपूर मूवीज येतात, तर तेवढा सक्सेस का नाही मिळत तुम्हाला? तुम्ही आता कधीचे काम करता याच्यामध्ये, कधीपासून तुमचा अभ्यास आहे याच्यामध्ये, तर काय फॅक्टर आहे की ज्याच्यावर जर आपण काम केलं तर, जसं साऊथ इंडिया, मी हिंदी पण नाही म्हणत सर, हिंदी पण, जसं साऊथ इंडियामध्ये क्रेज आहे ना की फटाके फुटतात बाहेर, तसं आपल्या मराठीमध्ये कधी नाही. तेव्हा मराठीमध्ये पण होईल. मला वाटतं की आता काय झालंय की कोविडच्या वेळी सिनेमाज बंद होते, तेव्हा ओटीटी प्लॅटफॉर्म्सला खूप डिमांड आहे. आणि हे लोक यूज टू झाले ओटीटीला, राईट. आणि थिएटरिकल
कडे कमी जायला लागले एक्झाम. आता तुम्ही पाहिले की अनेक फिल्म थिएटरमध्ये आले कोविड नंतर, हिंदी पण. बरोबर. म्हणजे माझ्या हिशोबाने काही फिल्म सक्सेस झाली, काही नाहीच झाले. म्हणजे मोठे मोठे बॅनरचे फिल्म नाही चालले, नाही. लोक नाही गेले बघायला ते फिल्म्सला. म्हणजे धुरंधर चालली, एक्झाम्पल म्हणतो धुरंधर दोन्ही चालले, हो. पण त्याच्या अगोदर माझ्याशी सिम्बा 3 सिम्बा 4 काहीतरी होता, तो नाही चालला, कारण लोक गेलेच नाही थिएटर प्रती. मराठीमध्ये तुम्ही विचारला तर देऊळ पण 2 आता जी झाली प्रवीणने, त्यांनी 100 कोटी गाठली. राजा शिव छत्रपती रितेशची तिने चांगली केली. एक लेडीजची फिल्म होती, खूप मस्त होती, ती चालली खूप. लेडीज ओरिएंटेड फिल्म होती. अनेक फिल्म नाही चालल्या मराठीमध्ये, पण चांगले चांगले फिल्म नाही चालल्या. त्याचं कारण आहे की ऑडियन्स आहे ना हॅज बिकम व्हेरी क्लेवर. ऑडियन्स आधी सारखा साऊथ मध्ये वेगळी आहे. तुम्ही साऊथचा विषय ऑडियन्स वेगळी आहे आणि साऊथचे लोकच वेळ आहेत. म्हणजे ते सुपरस्टार ओरिएंटेड ठेवू नये, स्क्रिप्ट काय पण असतं ते. आणि साऊथ मध्ये ऍक्शन खूप असतं, याला उचलून इकडून फेकतात, ट्रकच उचलून फेकतात, तर ते लोकांना आवडतं. पण आता वाटतं की मला की महाराष्ट्रात किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये स्क्रिप्ट किती तुमची ताकद आहे, त्या स्क्रिप्टवर तुम्ही तुमची फिल्म चालते. लोक कुठलीही मूवी ऍक्सेप्ट करत नाही. म्हणजे आणि वर्ड ऑफ माउथ पण आहे. जेव्हा फिल्म चांगली बनवली, चांगल्या गोष्टी होतील, तर लोक आपोआप थिएटरला येतात. नाहीतर ओटीटी ऑप्शन आहेच आहे ऑब्व्हियसली. असा कोणता ऍक्टर आहे सर की ज्याच्यासोबत तुम्हाला असं वाटतं की तुम्ही प्रोड्यूस केलेल्या फिल्म मध्ये त्याने काम करावं, किंवा एखादी ऍक्ट्रेस मराठी आपली हिंदी सांगा सर. मराठी तर आपण सगळ्यांसोबत करतोच. सगळेच ऍक्टर चांगले आहेत. म्हणजे इथे कोण अशी म्हणलं आणि हात किंवा तोंड ते जरा बायस्ट वाटेल, तसे सगळेच ऍक्टर चांगले. सगळ्यांसोबत जशी आमची फिल्मची स्क्रिप्ट असेल, सगळ्यांना संधी भेटेल. हिंदी तुम्ही मला विचारलं तर ऑब्व्हियसली रणवीर सिंग विल बी वन ऍक्टर. ओके, रणवीर सिंग. आय वुड लाईक टू वर्क. म्हणजे कधी कुठली हिंदी प्रोड्यूस केली तर रणवीर सिंगला घेणार मी बघायला ते स्क्रिप्टच्या हिशोबाने. आणि ऍक्ट्रेस मध्ये तुम्ही मला विचारा, व्हेरी गुड ऍक्टर. म्हणजे शी स्टारच आहे ती, पण तिची ऍक्टिंगची स्किल किंवा ऍक्टिंग अप्रतिम आहे. आणि मला तिची ऍक्टिंग खूप आवडते. तिचं नाव आहे आलिया भट्ट. हो, आलिया आवडते तुम्हाला? ऍक्टिंग आवडते ऑब्व्हियसली. ऍक्टिंग वाईज एकदम तुफान आहे, छान. तिचा फिल्म बघा, राजी बघा, राजी, हा, गंगूबाई, सुपर ऍक्टर. ऍज अन ऍक्टर ती नेक्स्ट लेवल. तिला म्हणजे तिचा हात पण धरू नाही शकत. आणि एखादा टॉपिक ज्याच्यावर तुम्हाला मूवी बनवायला आवडेल सर? टॉपिक नॉर्मली आम्ही बघतो की ट्रू स्टोरीज, ट्रू इव्हेंट्सवर करणार. आता हिंदी पण यावर्षी आम्ही एक वेब सिरीज करणार आहे, विच इज बी ऑन अ ट्रू स्टोरीवरच आहे ती वेब सिरीज. मी आता रिव्ह्यू नाही बोलू शकत, पण यावर्षीतच ती येईल. आणि एक मूवी पण हिंदी आहे जी रिलेटेड टू आर्म्ड फोर्सेस आहे, ती पण ट्रू स्टोरी. ओके सर, सामाजिक कार्य करत असताना राजकीय व्यक्तींसोबत आपलं भरपूर एक नेटवर्क बनत जातं. असं म्हटलं जातं की जर तुम्हाला सक्सेसफुल बनायचं, यू आर ऑलरेडी सक्सेसफुल, पण अजून एक म्हणजे प्रत्येकाची एक समाधान असतं सर, की कुणाला कुठपर्यंत जायचंय, कुणाला कुठपर्यंत जायचंय. जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये नेटवर्क आपण चांगलं बनवतो त्यावेळेस आपला सक्सेस होतं. तर तुम्हाला असं वाटतं का की तुमचं जे नेटवर्क तुम्ही बनवलं त्याचा तुम्हाला फायदा होतो, मग ते राजकीय असू द्या की सामाजिक असू द्या की औद्योगिक असू द्या, म्हणजे इंडस्ट्रीयल किंवा बिझनेस ओरिएंटेड पीपल? पण कसं आहे की वेन यू आर इन दी लाईन ऑफ म्हणजे बिझनेस असेल किंवा सोशल असेल, ह्याच्यात तुमची सोशल मध्ये नेटवर्क होतीच, तुमची बिझनेस मध्ये पण तुमची नेटवर्क होती. आणि सोशल बिझनेस करताना राजकीय लोकांशी पण तुम्ही कनेक्ट मध्ये येता. आता सगळेच राजकीय जेवढे पण माझे संबंधित चांगले माझे मित्र आहेत किंवा हे लोक आहेत, त्यांनी राजकीय लोकांचा संबंध आहेत. कारण आज बिल्डर लॉबी आहे, कन्स्ट्रक्शनचा काम, आज काही ना काहीतरी कुठल्या तरी नगरसेवक असेल किंवा आमदार असेल, त्याच्या वॉर्डमध्ये आपला प्रोजेक्ट सुरू असेल, कुठली अडचण येत असेल तर त्यांना सांगायला लागतं ना मला. बरोबर. तर तशी ती कनेक्ट व्यवसाय थ्रू होतीच. आणि आता सामाजिक कार्यात पण मदत होती. आज एक्झाम्पल सांगतो मी की कुठल्याही कॉर्पोरेटर असेल आज किंवा राजकीय असेल, आमदार असेल किंवा खासदार असेल किंवा मंत्री पण असतात, त्यांच्या मतदारसंघात लोक जातात की आम्हाला सोशल हेल्प पाहिजे. अनेक जणांचा फोन मला येतो की सर आमच्या इकडचं आहे त्याचं बघा,
एज्युकेशन आणि फक्त पुणे नाही, मी महाराष्ट्रभरचं म्हणतोय बरोबर. की त्याला मदत करा किंवा स्पोर्ट्सही ह्या गोष्टी त्यांना मदत करा. तर अशा गोष्टी करता करता त्यांच्याशी आपण संपर्कात येतो. एक चांगली मैत्री सगळ्यांसोबत आहे. ओके, करेक्ट. मुरलीधर मोहोळ सर यांच्यासोबतही तुमचे भरपूर व्हिडिओ आम्ही बघत असतो, तर त्यांचा आणि तुमचं नातं काय आहे? खूप छान, म्हणजे एकदम चांगले मित्र आहेत, जवळचे मित्र आहेत. खूप आनंद आहे. आज केंद्रीय स्तराला ते आहेत, केंद्रीय मंत्री म्हणून आज एव्हिएशन मिनिस्टर आणि सरकार खातं त्यांच्याकडे आहे. आणि पहिल्या टर्म मध्येच त्यांना चांगली संधी आमचे मोदीजी आणि अमित भाईंनी दिली. ते चांगलं त्याचं सुवर्ण संधीचं सुवर्ण गोष्टी करतील. त्याने चांगले मित्र आणि शुभेच्छा पण आहे त्यांना पुढच्या वाटचालीसाठी. सर, पुण्याबद्दल बोलायचं झालं तर तुम्हाला काय वाटतं की सध्या पुण्याची कोणती समस्या तुम्हाला वाटते की ही एक समस्या आहे की ही दूर झाली पाहिजे म्हणजे लोकांना चांगलं होईल? मला वाटतं पुण्यातली समस्या तुम्ही मला विचारलं तर ट्रॅफिक ही खूप मोठी प्रश्न आहे. आज शहर वाढलंय आपलं, पण तशी इन्फ्रास्ट्रक्चरचे नियोजन आपल्याकडे मला कारण पेट एरिया आहे, म्हणजे आज पेट एरिया रिडेव्हलप होऊ शकते का, चांगल्या रस्ते होऊ शकतात का, बिल्डिंग चांगले होऊ शकतात का पेट एरियातले, आणि ट्रॅफिक आहे. तर ही गोष्टी थोडी, ट्रॅफिक सर्वात मोठी समस्या आहे. आज पुण्यात मेट्रो आहे, कनेक्टिव्हिटी भरपूर आहे, अनेक लोक प्रवास मेट्रोनी करतात, लोकल ट्रान्सपोर्ट पण असते. पण जसं तुम्ही म्हणता ना, पण जशी शहर वाढतील तर तशी गाड्या पण वाढतात, टू व्हीलर पण वाढतात, लोक पण येतात. आणि पुन्हा ऑक्सफोर्ड ऑफ दी ईस्ट ना, आज बाहेरच्या राज्यातून अनेक जण इथे एज्युकेशन घेण्यासाठी येतात, अनेक जण इथे राहतात. तर मला वाटतं ट्रॅफिक ही खूप मोठी समस्या आहे ती आणि दूर झाली पाहिजे. ती व्हायला ती पाहिजे. कशी होईल? नाही, आता मी त्याच्यात नाही, मी प्रशासनात नसल्यामुळे नाहीये, पण नक्कीच त्याला खूपसे ग्रुप्स आहेत जे वर्क करतात. आज कमिशनर ऑफिस असेल, पुणे ट्रॅफिक विभाग असेल किंवा महानगरपालिका जे आयुक्त असतील किंवा महापौर असतील, यांच्यासोबत ते अनेक ग्रुप्स वर्क करतात. 100% मला वाटतं की हे लोक पुण्याची ट्रॅफिकची समस्या दूर करतात त्या सोल्युशन्स. ओके सर, एक रॅपिड फायर राऊंड खेळू आपण. एका शब्दात उत्तर, हा. म्हणजे यू ट्राय, अदरवाईज तुम्हाला लेंदी जरी द्यायचं तर डिपेंड. नाही, जे उत्तर मला नाही द्यायचं, नो कमेंट्स. ओके सर, बिझनेस की पॉलिटिक्स? नो कमेंट्स. म्हणजे डिसाईड नाही अजून. नाही, नो कमेंट्स. ओके. पैसा की इन्फ्लुएन्स? दोन्ही लागतात, दोन्ही लागतात. जेव्हा तुम्हाला कुठलीही कार्य करायचं असतं, आज ज्या क्षेत्रात आम्ही आहे त्याच्यात मनी पॉवर पण लागते आणि इन्फ्लुएन्स पण लागते. पुणे की मुंबई? पुणे. क्रिकेट की बाकी स्पोर्ट्स? क्रिकेट आवडतं खेळ आहे, बाकी स्पोर्ट्स मी वैयक्तिक खेळतो असतो बॅडमिंटन, तर बॅडमिंटन आहे. तुम्ही आजपर्यंत जितके काही बिझनेस केले त्यापैकी जर कोणता बिझनेस तुम्हाला बंद करू वाटत असेल किंवा असं वाटलं असेल तुम्हाला की हा नको करायला पाहिजे, तो कोणता असेल? मला वाटतं की ग्रुप मध्ये जेवढी पण बिझनेसेस सुरू झाले आतापर्यंत ती बंद झाली नाही. प्रत्येक तशी सुरू आहे, ते कधी बंद होणार नाही. तुम्ही सगळ्यात जास्त कशाला घाबरतात? ऑप्शन काय? ऑप्शन नाही आला, एक वर्ड मध्ये जर केले. मी चुकीचं केलं तर मी घाबरेल, मी चुकीचं करत नाही आणि मी देवाला जावं. तुमच्यातला एक विकनेस सर? विकनेस मला वाटतं की मी इमोशनल खूप आहे. लोकांना वाटतं की मी नाहीये, पण कुठली गोष्टी घडली, म्हणजे आज एक्सपायरी कुठलीही गोष्टी घडली तर ती मला नाही पडते, तर थोडी इमोशनल होऊन जातो. आणि एक स्ट्रॉंग पॉइंट सांगायचा? स्ट्रॉंग पॉईंट? स्ट्रॉंग पॉइंट तुमच्याबद्दल? स्ट्रॉंग हेडेड आहे ना. असं कुणी व्यक्ती सर महाराष्ट्रात की ज्यांच्यासोबत तुम्हाला बिझनेस करायची इच्छा आहे, मग तो कोणत्या क्षेत्रात जाणवतोय? आता बघा, असं वेगवेगळे क्षेत्रात सगळे असतात, पण मी इच्छा नाही सांगेल की बिझनेस करायची इच्छा आहे, पण मी त्या माणसाला अप्रिशिएट करेन. एक महाराष्ट्र म्हणून त्यांनी त्यांची ग्रुप अनेक ह्याच्यात डायव्हर्सिफाईड केली आणि एक मोठं साम्राज्य उभं केलं, म्हणजे बीव्हीजी, हनुमंतराव गायकवाड. ओके. त्यांचं मी नाव उल्लेख याच्यासाठी करेल की कष्टातून त्यांनी आज साम्राज्य, वेदर सिक्युरिटी सर्व्हिसेस असेल, हाऊसकीपिंग असेल किंवा 108 अँब्युलन्सची सर्व्हिस त्यांनी केली. आज राष्ट्रपती भवन पण ते सांभाळतात. अशा अनेक गोष्टी ते करतात. त्यांनी खूप, आणि आमचे माझे चांगले घरचे संबंध मित्र पण आहेत, पण त्यांनी खूप छान ही गोष्ट केली. ओके सर, पॉलिटिक्स मध्ये एंट्री, येस ऑर नो? नो कमेंट.
सर पुनीत बालन एका शब्दात डिफाईन करायचं झालं तर तुम्ही काय सांगाल? एका शब्दात सोशल वर्कर. सोशल. तर सर आपण आता एक मी तुम्हाला काही व्हिडिओज दाखवतो ज्या तुमच्या रील्स आहेत, तर त्याच्यावर तुम्ही तुमची प्रतिक्रिया द्या. ठीक आहे. तर सर हा पहिला व्हिडिओ आहे. तुम्ही काय बोलताय फडणवीसांवर? नाही, ते कुस्तीच्या कार्यक्रमाला आले ते एक कुठली तरी विषयावर मी त्यांच्याशी चर्चा करत होतो. ओके. तर टॉपिक आठवत नाही. टॉपिक आता नाही आठवत. ते 1-1.5 वर्ष अगोदरच आहे. ओके. गाणं लय फेमस आहे. भावी आमदार होणारे इलेक्शनच्या वेळी लय असतं आमचं एक गाणं. सर मग ते तर तुम्हाला असं म्हणायचं नाही की आमदार नाही, मी इनफॅक्ट उपेंद्र लिंबाला म्हणतो की तू हो भावी आमदार. महेंद्र सिंग धोनी. हो, माईला आम्ही भेटलो होतो इथे मुंबईत त्यांच्याना. ओके. आणि माई पण आर्मी मध्ये हो. आम्ही टेरोटन आर्मी मध्ये. बरोबर. ते आमचे आर्मी टॉक्स झाले त्या दिवशी खूप 1-1.5 तास. कसं वाटलं सर त्यांना म्हणजे फॅन ऑफ महेंद्र सिंग धोनी? माणूस एकदम मस्त आहे. त्याची लाईफ स्टोरी तर फेमस निघाली. शून्यातून आलेला माणूस बरोबर. आज त्याने मिस्टर आणि परत मिस्टर कूल आहे. हो. आणि व्हेरी गुड पर्सन. समोरही तसंच होतं कुठं त्यांचं बिहेवियर. हे काय दरवर्षीच असतं. यावर्षी पण तुम्हाला अपेक्षा असं म्हणालाच होऊ शकतो. आता काय लोकांचं कशाला करतात माहिती नाही, पण करतात ते. Yes. हा फोटो सर. हे योगीजींना मी भेटलो होतो. मला आठवण आहे की सेंट्रल आर्मी कमांडर होते आमचे जनरल राजन. आम्ही आर्मी आणि युपी गव्हर्नमेंट काहीतरी नॅशनल सिक्युरिटीसाठी काही काम करत होते. तेव्हा ऑपॉर्च्युनिटी झाली की मला त्यांना भेटता आला. आणि जेव्हा भेट झाली तर ऑब्व्हियसली हिंदुस्थानाला पहिल्या सार्वजनिक गणपती भाऊसाहेब श्रीमंत भाऊसाहेब भंडारी याची प्रतिकृती आणि चित्रग्रंथ त्यांना मी गिफ्ट केली. सर तुमचं खरंच मनापासून धन्यवाद. तुम्ही खूप छान माहिती दिली म्हणजे प्रत्येक विषय होता. आणि मला असं वाटतं की आपण तुमचं जे ओव्हरऑल लाईफ आहे त्याच्यात 1% पण नसेल बोललो या पॉडकास्टमध्ये. बट जितकं तुम्ही म्हणजे मला विचारता आलं मी तेवढं तुम्हाला विचारलं आणि खरंच मनापासून धन्यवाद सर. थँक्यू. जाता जाता काय सांगाल आपल्या पूर्ण महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना की काय गणपती येतोच आहे आता अजून काय तुम्हाला? पहिल्यांदा सर्वांना मी गणेश उत्सवाची शुभेच्छा देईल. आणि येणारा गणेश उत्सव हे आपण सर्व महाराष्ट्रातील सर्वजण जेवढे तुमचे पॉडकास्ट बघतात आणि फॉलो करतात ते सगळ्यांना मी फॉलोअर्सला हेच सांगेन की येणारा गणेश उत्सव आपण सर्वजणांनी चांगल्या पद्धतीने साजरा करू. धार्मिक पावित्र्य आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करू आणि डीजे मुक्त गणेश उत्सव साजरा करू एवढंच सांगेन. थँक्यू सो मच. धन्यवाद.